मे महिन्याच्या सुरुवातीपासून सूर्य आग ओकत आहे। उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत आहे। या दरम्यान हवामान विभागानं मान्सून संदर्भात मोठी अपडेट दिली आहे। मान्सून कधी येणार हा प्रश्न अनेकांना पडलाय। याच दरम्यान भारतीय हवामान खात्यानं या प्रश्नाचं उत्तर दिलंय। हवामान खात्यानुसार मान्सून लवकरच केरळमध्ये दाखल होणार आहे। हवामान विभागानुसार नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्र आणि मालदीवपर्यंत पोहोचलेला आहे। अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे। यानुसार मान्सून केरळमध्ये वेळेपूर्वी पोहोचण्याची अपेक्षित आहे। मान्सून दक्षिण अरबी समुद्र आणि मालदीव मार्गे लक्षद्वीप मार्गे केरळमध्ये धडकणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिलेली आहे। तर संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मुंबईत 10 जून पासून मान्सूनचा पाऊस सुरू होईल अशी शक्यता आहे। मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला असून तो 10 ते 11 जून दरम्यान मुंबईत पोहोचेल असे अहवालात नमूद करण्यात आले। साधारणपणे मान्सून 11 जून रोजी मुंबईत दाखल होतो। गेल्या वर्षी चक्रीवादळ बिपरजॉयमुळे 2 आठवडे उशीर झाला होता। मान्सून सक्रिय होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रासाठी ही आनंदाची बातमी आहे। समुद्राच्या लाटांमधून किनारपट्टीवर मातीच्या रंगाची फेणी म्हणजेच फेस येण्यास सुरुवात झालेली आहे। मान्सून कधी येणार याचे मच्छीमार ठोकताळे बांधत आहेत। मान्सून सक्रिय होण्याच्या काही दिवस समुद्र किनारी फेणीचे पाणी दिसते। त्यानुसार आता समुद्राच्या लाटांमधून किनारपट्टीवर फेणी दिसू लागली आहे। पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।